रसिको श्रोते हो नमस्कार। शिवाजी बघायला गेलं तर या नावात आहेत फक्त 3 अक्षरं, पण आज 3-3.5 शतकं उलटून गेली तरीही या नावातील जादू मात्र कायम आहे। कारण महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात आणि इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात व्यापून राहिलेला एक जबरदस्त मंत्र म्हणजे शिवाजी। रसिको श्रोते हो नमस्कार, मी कुमार अथर्व संदेश तेंडुलकर। शिवाजी महाराज श्रोते हो, शी वा जी या शब्दातील अक्षर फक्त उलटी रचली तर काय समोर येतं? जी वा शी म्हणजे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे राजे आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळले ते मराठ्यांचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। श्रोते हो, 3.5 वर्षांपूर्वी सुलतानी शाह्यांनी अन्याय आणि अत्याचार करून या महाराष्ट्रात नुसता हैदोस घातला होता, तेव्हा सकल सौभाग्य संपन्न वद्रतुडे मंडी जिजाऊ साहेब भोसले यांनी शिवरायांना दिला महाराष्ट्र संस्कृती रक्षणाचा मंत्र आणि हिंदवी स्वराज्य निर्मितीचा कानमंत्र। श्रोते हो, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी जेधे, हिरोजी इंदुलकर, प्रतापराव गुजर, शिवा काशीद, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे विश्वासू मावळे महाराजांनी कोठून परदेशातून मागवले नव्हते की त्यासाठी कोणत्या वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती। सह्याद्रीच्याच कुशीत लपलेली ही धडाडीची माणसं हेरण्याची आणि त्यांची गुणवत्ता पारखण्याची एक अजब दृष्टी ही महाराजांकडे होती। सांगायचं झालं तर महाराज हे माणसातील हिरे शोधणारे जणू एक रत्न पारखीच होते। बाजी प्रभू देशपांडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शब्दच अपुरे पडतील, कारण पावनखिंडीत बाजी प्रभूंची निम्मी मान तुटली होती तरी सुद्धा दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन शत्रूंचे 300 सैनिक कापले होते आणि महाराज विशालगडावर पोहोचल्याच्या तोफा झाल्यावरच बाजी प्रभूंनी आपला देह ठेवला होता। श्रोते हो, याला म्हणतात स्वामीनिष्ठा आणि यालाच म्हणतात स्वराज्यनिष्ठा। रायगड, प्रतापगड, पुरंदरगड असे अनेक गडकोट काबीज करताना महाराजांनी आपल्या हयातीत पुष्कळ लढाया केल्या। कधी आक्रमण तर कधी गनिमी कावा, कधी तह तर कधी समझोता। राजे हे अत्यंतिक लढाऊ बाण्याचे शूर क्षत्रिय होते, कणखर होते, करारी होते, पण तेवढेच कठोर व न्यायप्रिय होते। रांजेगावच्या बाबाजी गुजर पाटलानं स्वराज्यातील एका अबला स्त्रीची अब्रू लुटली, त्यावर राजे कमालीचे संतापले। अरे स्त्री ही तर मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आणि तिचाच अपमान, तोही आमच्या स्वराज्यात? नामंजूर, नामंजूर। राजेंनी हुकूम सोडला आणि त्या पाटलाचे हातपाय कलम करण्यात आले। निष्पाप लोकांना अभयदान आणि गुन्हेगारांना कठोर शासन हाच खरा राजेंचा न्याय होता। श्रोते हो, राजेंच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सांगायचा म्हणजे राजेंचे चारित्र्य हे धुतल्या तांदळासारखं स्वच्छ होतं। राजेंच्या ठाई कमालीची नैतिक शुद्धता होती। फरावया नारी रखुमाई समान हा तुकोबांचा नैतिक मंत्र राजेंनी आयुष्यभर जपला होता आणि म्हणूनच सुरतेची लूट म्हणून आणलेल्या त्या सुभेदाराच्या सुनेला आई समान वागणूक देऊन तिची खणा नारायण ओटी भरून तिला सन्मानानं परत पाठवण्यात आलं होतं। श्रोते हो, शिवछत्रपतींचं राज्य हे खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य होतं, कारण महाराजांच्या स्वराज्यात महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नव्हती। श्रोते हो, शिवरायांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, म्हणूनच आकाशा एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या या महापुरुषाबद्दल शेवटी इतकंच, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी। मनपूर्वक धन्यवाद।